नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर पीएम किसान योजनेचे हप्ते हे जमा झालेले आहेत, परंतु शेतकरी जी वाट बघत आहे तो म्हणजे 9वा आणि 10वा पीएम म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार यासंबंधीची सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, जर तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे हा कधी मिळणार, म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम हा निर्माण झालेला आहे आणि शेतकरी प्रश्न सुद्धा विचारत आहे की 9वा आणि 10वा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी जमा होणार. जर आपण बघितलं तर काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट याबाबत येत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार. आणि जर आपण बघितलं तर कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची KYC पूर्ण करावी याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत की KYC करावी किंवा का ना करावी. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधी सध्या अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. काही लाभार्थी म्हणत आहे की हप्ता कधी येणार याची तारीख सांगा. काही जण म्हणतात 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का. त्याचबरोबर असे बरेचसे प्रश्न हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता आहे. या हप्त्या संबंधात आपण जर बघितलं तर अधिकृत स्पष्ट अशी माहिती समोर येईपर्यंत ठराविक तारीख ही सांगता येत नसते. याबाबत जर आपण बघितलं तर कर्जमाफीच्या प्रक्रियेत असलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफी यादीमध्ये असेल त्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घेणे सुद्धा गरजेचे आहे. ही छोटीशी माहिती आम्ही तुम्हाला दिली. त्यानंतर जर आपण बघितलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जो आहे 9वा आणि 10वा तो कधी येणार हा सर्व शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न. अनेक शेतकऱ्यांना जर आपण बघितलं तर कमेंट सुद्धा करतात की 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार. सध्या माहिती जी उपलब्ध आहे या उपलब्ध माहितीनुसार जर आपण बघितलं तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे हप्ते आहेत ते 2 हप्ते हे एकत्र जमा होणार, म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रच येणार. आपण बघितलं की पीएम किसानचे जे होते ते 2 हप्ते हे जमा झालेले आहेत, परंतु 2 हप्ते जमा होऊन सुद्धा अद्याप सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची डायरेक्ट 4,000 रुपये हे जमा होणार. तर शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार का, की फक्त पीएम किसान योजनेतील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे जमा होणार का. तर आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते जमा झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ते जमा होणार. आता शेतकऱ्यांच्या मनातील आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की आम्हाला पूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळत होते, परंतु आता आमचा हप्ता हा पीएम किसानचा आलेला नाही, तर आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल का. तर यासंबंधी जर आपण उत्तर बघायचं म्हटलं तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता जमा होणार नाही. मग त्या शेतकऱ्यांनी आधी pmkisan.gov.in वर जाऊन आपली प्रोफाईल चेक करावं आणि लँड स्टँडिंग असो किंवा आपला जर आधार नंबर हा कनेक्ट असो किंवा नसो किंवा आपला मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंटमध्ये काही त्रुटी असेल तर त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येण्यापूर्वीच नीट करून घेणे गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता डायरेक्ट जमा होईल. आता शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे की हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का. तर दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न की केव्हा येणार. तर आता आपण जर बघितलं तर येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2 हप्ते आहेत ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. ही होती माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.